त्याच्याच गाडीत निघालेलं सोयाबीन आहे, ते काय दुसरीकडे कुठं सोयाबीन निघालेलं नाही आहे. तर तो त्याचा विरोध आहे जे सोयाबीनच्या याच्यावर सॅम्पलवर सही करायला. तर अधिकाऱ्यांनी सांगितलं जे काही ते विस्तार अधिकारी आहेत म्हणजे त्या याचे प्रमुख आहेत आणि हे सप्लायदार आहे, त्यांची चर्चा करून त्याच्यावर सही लागेल आम्हाला. तर तो सही करायला तयार नाही. आमचं एकच म्हणणं आहे, ही गाडी तुमची आहे, रात्रभर इथं उभी आहे, आम्ही काय त्याच्यात हस्तक्षेप केलेला नाही. आणि तुम्हाला जर असं वाटतंय आम्ही हस्तक्षेप केला आहे तर आमचे CCTV आहेत, तुम्ही सगळं चेक करू शकता, आमचं काही म्हणणं नाही. ते सॅम्पल तेच दिलं जावं अशी आमची विनंती आहे. कारण ते कोणत्या प्रतीचं सोयाबीन निघालं ते तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे, आमच्या ग्रामस्थांनी पाहिलं. ठेकेदार कुठे? ठेकेदार वरती आहे, पण मला एक अजूनपर्यंत कळालं नाही की सप्लायरदाराचे जी काही वर्क ऑर्डर असते किंवा पुरवठा करायची जी परवानगी असते ती अद्यापपर्यंत का नाही मिळत आहे, त्याची कागदपत्र मिळत नाही आहेत. ही सगळ्यात शोकांतिका मोठी आहे. मग याच्यात काय लपवलं जाते नक्की, खरा पुरवठादार कोण आहे, काय आहे, हा आहे की अजून कोण आहे, का त्याच्या मागं कोण दडलंय, हे आज क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला सर्वांना विनंती आहे. बीडीओंना फोन लावला होता आता आम्ही सर्वांनी, पण बीडीओंना पण नाव माहित नाही कोण आहे. मग ही शोकांतिका आहे ना. जर तालुक्याच्या प्रमुखांना जर ही नावं माहीत नसतील तर ही शोकांतिका आहे. मग आमच्या सर्वसामान्य जे सरपंच आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांना कसं कळणार? याचा जिल्ह्याचा वरिष्ठ अधिकारी जसं CO आहेत जे गजानन पाटील, तुमच्याकडे नंबर असेल तर आता लावू शकता तुम्ही, त्यांच्याशी पण एकदा बोलून घ्या. कारण हा जिल्हा लेवलचा विषय, कदाचित तुमच्या मार्फत पण हो अजून आहे नंबर की देऊ तुम्हाला? त्यांना सांगा पूर्वकल्पना स्पीकरला फोन आहे म्हणून. बोलून घेतो, उचलला तर ठीक. साहेब नमस्ते, तुषार वामन बोलतोय काळवाडीवरून. साहेब आज आमच्याकडे FDA ची टीम आली होती. तुमचं जे शालेय पोषण आहार आहे 1ली ते 8वीपर्यंतचा ते चेक करण्यासाठी. तर त्या ठिकाणी तो जो पुरवठादार आहे आणि तुमचे जे संबंधित अधिकारी आहेत ते पुरवठादाराची योग्य माहिती तर मिळत नाही आहे. FDA चे अधिकारी इथं उपस्थित झाले, सॅम्पल घेतलेत, पण त्याची योग्य कागदपत्र मिळत नाही आहे. आम्ही BDOंनाही कॉन्टॅक्ट, हो काळवाडीमध्ये हो बोललो. BDOंचं म्हणणं आलं की म्हणजे पत्रकारांनीच फोन केला होता की माहिती त्यांना नाही आहे आणि जे काही धोंडगे साहेब म्हणून विस्तार अधिकारी त्यांच्याकडे अतिरिक्त चार्ज आहे, ते पण माहिती द्यायला टाळाटाळ करतायत. तर आमची तुम्हाला विनंती आहे की हा मुलांचा प्रश्न आहे, थोडीशी माहिती द्यावी, त्या FDAच्या अधिकाऱ्यांना कॉपरेट करावं. जे रायचंद शिंदे साहेब आहेत किंवा इथं जे पत्रकार आहेत, थोडासा स्पीकरवर फोन आहे तर 1 मिनटं बोललं तर बरं होईल. सर, कदाचित ही घटना जिल्ह्यातली किंवा राज्यातली मला वाटते पहिली असावी का त्यामध्ये अशा पद्धतीने अगदी सगळं सडलेले सापडले आतमध्ये, काही खराब आहे. हां हां. आणि बीडीओंना हे पण माहिती नाही आहे का तो अधिकारी कोण आहे? ठेकेदार कोणी माहित नाही. अधिकाऱ्यांना कट केला. अधिकाऱ्यानं उत्तर न देताच कट केलेलं दिसतं, गोल उत्तर देऊन कट केलं असं निदर्शनास येतं. पाहतो फक्त म्हटलं ते. त्यामुळं आता जर माहिती आमच्यासारख्या सरपंचालाच मिळत नसेल किंवा तुमच्यासारख्या पत्रकारांना मिळत नाही, सर्वसामान्य जनतेने जायचं कुठं? त्यांचं म्हणणं तक्रारीच येत नाहीत कुणाकडून. अशा अधिकाऱ्यांचं म्हणणं कोणत्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे? FDAच्या नाही, दोंगडे म्हणून. दोंडगे कधी जातात का शाळेवर? खरं तर तुम्ही आता मगाशी बीडीओला त्यांना माहित नाही, COना फोन लावला, त्यांनी पण अगदी त्रोटक उत्तर दिलं आणि पाहतो म्हणले. पाहणार म्हणजे नेमकं मग आता तुम्हाला न्याय कुठं मिळणार नेमका? काय हाच सगळ्यात मोठा आमच्याकडे प्रश्न आहे. प्रशासन आमच्यावर पोलिसांमार्फत दबाव टाकते. COचं असं उत्तर आलं, BDO म्हणतात मला माहीत नाही, दोंडगे साहेब जे अतिरिक्त चार्ज आहेत ते म्हणतात माझ्याकडे कागदपत्र नाही. मग नक्की जायचं कुठं? आणि पोलीस तर आमच्यावर दबाव टाकतात, ही गाडी आम्ही पोलीस स्टेशनला नेणारच. नक्की आमच्यासारख्याने करायचं काय? जर याच्यातून काहीच मार्ग निघाला नाही, किती पोलीस प्रशासनाने दबाव टाकू द्या, आमचं जर याच्यावर या प्रकारानंतर जर काय उलट सुलट तुमच्यावरतीच काय नाही, 100% तुमचं म्हणणं मला मान्य आहे. मला माहिती आहे, मला हे अडचणीत आणायचा 100% प्रयत्न करणार, आज नाही उद्या आणणार. मला त्याची काही फिकीर नाही आहे, मी काही चुकीचं केलेलं नाही. जी काही लहान मुलं आहेत त्यांच्या जे आहारात आमच्या काळवाडीत जे सापडले ते तुमचं ऑन कॅमेरा आम्ही मांडले, ते काय आम्ही काय हाताने कुठे ठेवलेलं नाही आहे. ते जो काय पुरवठादार आहे त्यांनीच आणलेल्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला त्या सोंडकिडे आढळले, आळ्या आढळल्या, या सगळ्या गोष्टी आढळल्या, बुरशी आढळली, ते काय आम्ही केलेलं नाही आहे. त्यांनी पुरवठा ते शाळेला करतात, आम्ही करत नाही.
त्यामुळे लक्ष ठेवणं आमचं काम आहे, ती आमची जबाबदारी आहे. आणि याच्याही पुढं जर त्यांनी लक्ष दिलं नाही तर सामूहिक उपोषणाचा आम्ही इशारा देतोय. जर याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही तर आमची एवढीच प्रशासनाला विनंती आहे, लक्ष द्या आणि माहिती पुरवा. काल तुम्ही स्टेटस टाकला कुटुंबाचं आत्मदहन करणार, 100%. काय कोणतरी जास्तच लेवलला मोठे माणसं दबाव टाकतायत म्हणूनच घडू शकतं. हो 100%. ती लोक पोलीस प्रशासनाला सांगतात, पोलीस प्रशासन आमच्यावर दबाव टाकते. मला काही कळत नाही, आम्ही काय तडीपार आहे का कुठं? आमच्यावर दरोड्याचे गुन्हे आहेत का काही चोरलं आहे आम्ही कोणाचं? मला एक कळालं नाही. जर आमच्याबरोबर चर्चाच करायची होती तर ती सामंजस्याच्या मार्गाने होऊ शकते. आम्ही आमच्या गावचे पंतप्रधान आहे, आम्ही आमच्या गावचे पंतप्रधान आहे. जो ग्रामसभेचा निर्णय होतो तो पंतप्रधानांना, राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना कोणालाच बदलता येत नाही. ही मी जाणीव करून देऊ इच्छितो. त्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे, जसं ते त्या शासकीय पदावर बसलेत ना, तसं आम्हीही जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्या शासकीय पदावर आम्ही बसलो. आता काही त्यांनी जाणीव ठेवावी. आता काही कार्यकर्ते पण आलते. हा माझा एक मला कळालं नाही, ठीक आहे, जे काही सप्लायदार आहे त्यांच्याबरोबर ते कार्यकर्ते आलते, पण आमचं गाव किंवा आमची लोक, आमचे ज्येष्ठ तरुण महिला सक्षम आहे इथं सगळ्या गोष्टी हँडल करायला. आणि सकाळपासून तुम्ही पाहताय, तुम्ही 9 वाजल्यापासून ही सगळी मंडळी, आता किती वाजलेत बघा, ती सगळी जमलेली 1 वाजलेत साधारण, 9 वाजल्यापासून 1 वाजले. कोणाला अशी तळमळ असल्याशिवाय कोणी थांबेल गाव का? TRP वाढवायला कोणी थांबेल इथं? असं नाही ना. काय शरद सोनवणे तुम्हाला फोन केला काल असं समजलं, काय नक्की बोलणं झालं? शरददादांनी फोन केला, त्यांची एवढंच म्हणणं होतं की ती गाडी सोडून देण्यात यावी. शरददादांनी एक बाजू ऐकून घेतली. कदाचित त्यांना चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात आली असेल. शेवटी मी त्यांचंच काम करतो, शेवटी मी त्यांना त्यांच्या वेळेत जाऊन भेटून हे जे आज काही सॅम्पल घेतले, हे जे काही हे होणार आहे त्याचं सगळ्याचं मी बसून त्यांच्याकडे जाऊन या सगळ्याचं त्यांना सविस्तरपणे सांगणार आहेत. त्याच्यानंतर त्यांनी मला काल सांगितलं गाडी सोडून द्यायला पाहिजे होती, ते माझ्या अखत्यारीत नाही, पण माझी साधी त्यांना विनंती होती की त्यांनी FDAचे अधिकारी येतपर्यंत थांबावं, एवढीच विनंती होती. आणि ती त्यांनी मान्य केली. ते काय पुढे काही बोलले नाही, ते म्हटले ठीक आहे, काही अडचण नाही. म्हणजे गाडी सोडायला फोन त्यांनी केला होता. दुसरी बाजू तुम्ही आज सांगणार आहात त्यांना जाऊन? हा, त्यांना जी काही माहिती कळाली ती कदाचित अपूर्ण असेल, त्यामुळे त्यांनी मागणी केली असेल की गाडी सोडा, पण त्याची नाण्याची दुसरी बाजू त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. सोनवणेंनी पोलिसांना फोन केला ती गाडी सोडवण्याबाबत, अशी काही माहिती आली का आपल्याकडे? नाही, अजून तरी अशी काही मला माहिती आलेली नाही. याच्यावरती एक मी स्पष्टीकरण देतो. आज उमरजला दसक्रिया होती. दसक्रिया झाल्यानंतर सन्माननीय मंगेश अण्णा काकडे दादा आणि मी संगती चाललो होतो. मंगेश अण्णा म्हटले आपल्याला ते काळवाडीच्या विषयात लक्ष घालावं लागेल, म्हणजे हे फोन येत आहेत. दादांनी स्पष्ट सांगितले का लोकांच्या आणि लहान मुलांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुषार भाऊ आणि काळवाडी जे करतायत, काय जो निर्णय घेत आहे तो योग्य आहे. म्हणजे हा जो काही काल गैरसमज झाला आहे किंवा गैरसमज पसरवण्याचं काम केलं आहे ते कोणी करू नका. काल सकाळ जर दादा जर मला समजा कदाचित बोलले असते बुवा हे चुकीचं आहे यांचं, तर मला सुद्धा इथं काही गोष्टीचं प्रोटोकॉल म्हणून मी आलो नसतो ध्यानात ठेवा. तर उगाच दादांच्या नावाचं कुठेही पण आणि कशा पण पद्धतीने बदनामी करायची थांबवा, ही सर्वांना विनंती करतो. ऐका ना, आपण आता काहीच बोलायचं नाही मला. ऐकत मी जे ऐकलंय ते सांगितलं. अहो, पण आता मग पोलीस काय येत होते? मग दादा म्हणतात कारवाई करा, पोलीस का कारवाई कानाने करत? ऐकलंय ते सांगतो. उगाच कशाला काही चर्चा कशाला महत्व नुसतं घेऊन जाऊन पाण्यात पाहायचं, संताजी दानाच्या सारखं करू नका. चांगल्याला चांगलं म्हणा, दादांचं काम चांगलंच आहे, ही वस्तुस्थिती. आपण हे गाडी सोडवण्यासाठी पोलीस रात्रभर या सरपंच त्रास देत होते की नाही ते बोलायचं. नाही, आपल्या विषय आता डायव्हर्टच करू नका. आपल्या मातृचं काय शालेय पोषणार तो एकदम निकृष्ट दर्जाचा आहे. पुढे पण काय त्याच्यामुळे झालं का? दादा, दादा, अरे काय चाललंय? पण आता गाडी सोडवणं गरजेचं होतं का नव्हतं? काय म्हणले संदीप भाऊ? जाऊ दे, त्या विषयावर मला नाही बोलायचं. जे आहे ते मी सांगितलं 1 मिनिटात. हा, तुम्हाला जर हे विषयात गांभीर्य घ्यायचं असेल, नाहीतर मग ह्या विषयाचं गांभीर्य संपन आणि दुसरीकडे जाईल आणि या विषयाचं गांभीर्य संपून जाईल. हा, काही झालं तालुक्यात का दादाला टार्गेट केलं जाते, कशासाठी केलं जाते, काय चाललंय, चुकीचं कशाला वागता, काही झालं का दादा दादा अरे काय अहो, ते सरपंचांनी सांगितले. आम्ही असं आहे. मी सरपंचांचं उत्तर दिलंय. सरपंचांना सोनवणेंनी फोन केला म्हणले ना ते. ऐका, हो बरोबर आहे, परंतु जे आहेत जे मला माहिती आहे ते मी सांगितलं ना. मग कशाला पुन्हा दादांचाच विषय घेता? तुमचा जो मेन आपला विषय आहे, आहार चांगला आहे का नाही, तो घ्यायचा का नाही, त्याच्यावर काय करायचं, मी व्हिडिओला फोन केलाय. वस्तुस्थिती आहे ना. कशासाठी गाडी सोडली असते तर हे कळलं तरी असतं का साहेब? ते जाऊ दे, तो विषय माझा नाही. मी जे ऐकलं त्याच्यावर मी उत्तर दिलंय. जयशिंगराव, आता सरपंच त्या विषय सोडून मला नाही बोलायचं.
मग तुम्ही एवढं माझा विषय नाही, नाही, ऐका, ऐका, तुम्ही एवढं ऐका. तापता का ना जे आम्ही जे आहे तुम्हाला ते काय सांगा. बोललोय? आम्ही तुम्हाला तुम्हाला जर याच्यात गांभीर्य घ्यायचं असेल त्याच ऐका साहेब, विषयासाठी आलो ना आम्ही सगळे. याच्यात जर गांभीर्य घ्यायचं असेल तर याला वेगळं मोड वेगळं वळण देऊ नका आणि जे चाललंय रास्त पद्धतीने त्याच्यावर बोला. काय होतोय मी गेले महिना 2 महिने पाहतोय कुठं काही झालं का शरदारांपाशी येऊन ठेपतं, कुठं काही झालं का शरदारांपाशी येऊन ठेपतं. आपण सरपंच म्हणतायत की त्यांनी फोन केला होता गाडी सोडायला. मी म्हणतो झालं त्यांनी बोललं आता आमदारकीचा लोगो लावून इथं हस्तक्षेप लोक नाही आली का? भाऊनी फोन केलता. तो जो आमदारांचा लोगो आहे ना तो ज्या आमदाराचा असेल त्याला जाऊन विचारा. संग्राम थोपटे नावाच्या आमदाराचा लोगो आहे. काही झालं संग्राम थोपटेंचा जुना लोगो आहे आणि तुम्ही जर त्यांना टार्गेट करत असाल आमदार शरदांना तरी चूक आहे. अहो, तुषार येवले कोणाचे कार्यकर्ते? तुषार येवले त्यांचा जी काय तुषार येवले आमदार नाही, एक मिनिट त्यांचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या मोबाईल ऐकवा तुम्ही. नाही एक मिनिट आहे का मी तुषार येवलेला फोन केलाय वर जाऊन आम्ही खुलासा केला. तो पोराने यांच्या नावाचा वापर केला तुषार येवल्यांचा. त्या पोराने वापर केलाय. तुषार भाऊ फोन स्पीकरवर आहे पत्रकार ऐकते ते. जो कोणी तो पोरगा आलता ती मंचरची पोरं ते सगळं सांगा. तो लोगो कोणाचा ते सांगा आणि ती पोरं कोण ते पण सांगा. बोला. आता काय माहितीये का बरं का ते पोरांचं आपलं काही संबंध नाही. ती पोरं कोण आहे आपला एक मित्र आहे तिथला. त्याच्या मी त्याला फोन केला होता का बा तुमची कोणी अशी पोरं आलेत का तिथं. त्याचं म्हणणं असं आहे का आपण तर स्वतः नाही तो आपला मित्र आहे बरोबर. तो म्हणजे जो पोराला मी फोन नाव काय त्याचं? त्याचं नाव ओमकार आहे बरोबर. नाही नीट नाव सांगा ना पूर्ण नाव सांगा काय नाही. ओमकार निगोट ओंकार निगोट बरं हा काय बरोबर. तो आपला मित्र आहे. त्याच्याकडे ती गाडी आहे का काय मी त्याला कन्फर्मेशन केलं. आपलं नाव फक्त ह्या भागामध्ये समजा चाकणची काय पोरं किंवा तिकडे सांगू शकता ओळख म्हणून बरोबर. हा तर मग मी तेव्हा आपण नाही तिथं आमच्यातला एखादा कार्यकर्ता तिकडे गेला असेल तर मी म्हणलं बा तो आपलं नाव ते सांगतोय. आता आपल्या त्यांचा काही संबंध नाही. समजा जो माणूस गेला जो ते त्याला विचारा पाहिजे तुम्ही बा तुम्ही त्यांचं नाव कसं काय घेता बरोबर नाही. काय आलं त्यांनी तुमचं नाव घेतलं त्याच्यावर लोगो पण होता आणि logo काय तो आमदाराचा 57 नंबरची गाडी आपण नाव आहे मागं. हा बोला बोला. आमदारांचा काय लोगो नाही. आमदाराच्या गाडीचा त्यांचा अधिकृत लोगो आहे. उद्या कोणी पण टाकेन म्हणून हा आमदाराचा लोगो आहे असं चालणार आहे का? बरं ते कोणाचे कार्यकर्ते आहेत? नाही ते मनसरला कोणाचे कर मला तर वाटतं ते बजरंग दलाचे कार्यकर्ते मनसर मधले. तुमचे मित्र आहेत का ते? हा तुमचे मित्र आहेत का? नाही, तो नाही माझा मित्र. दुसरा माझा मित्र आहे. तो सांगत होता तुम्ही तुमचे मित्र आहेत म्हणून. त्याला आपला मित्र नाही माझा मित्र आहे. त्याला म्हणा मोबाईल नंबर त्यांचा डायल कर ना तुझ्याकडे सेव्ह आहे का. ठीक आहे आमच्याकडे व्हिज्युअल्स आहेत. चला, तो विषय आमच्याकडे व्हिज्युअल्स आहेत ते आता आले ते दाखवूया. दाखवूया. चालतंय, ओके, धन्यवाद. काय हरकत नाही. चला जाऊ दे आपलं कारवाईचं बघा आता. चला कोण काय